मान पाठ सरळ, हाताची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. सुरुवातीला आपल्याला ओमचा उच्चार करायचा आहे. डोळे बंद करा. मोठा श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणा. ओ असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओ शांती शांती शांती. ओम असतोमा सद्गमय म्हणजे हे ईश्वरा आम्हाला असत्याकडून सत्याकडे घेऊन चल. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन चल. मृत्योर्मा अमृतंगमय म्हणजे मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन चल. दोन्ही हातांचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती शिरून घ्या. डोळे उघडा. उठून उभे राहा. सुरुवातीला आपल्याला सूक्ष्म व्यायाम करायचे आहेत. दोन्ही हात कमरेवरती. मानेसाठी सूक्ष्म व्यायाम. श्वास सोडत सावकाश मानेला समोर वाकवायचा आहे. श्वास आत घेत पाठीमाग. श्वास सोडत समोर. श्वास आत घेत पाठीमाग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत सरळ. हा झाला पहिला प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला दुसरा प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वळवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला तिसरा प्रकार. आता श्वास सोडत सावकाश समोर वाकून मानेला गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास आत घेत डोकं पाठीमागे जाईल. श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. श्वास आत घेत सरळ. हे झाले मानेसाठी 4 सूक्ष्म व्यायाम. आता हात समोर घ्या. बोटांचे जॉईंट वाकवायचे आहेत. 1 2 3 4 5. अंगठे आत घ्या. मूठ बंद करा. मनगटातून गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4
फाईव्ह विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. आता श्वास आत घेत हात कोपरातून वाकवायचे आहेत, श्वास सोडत सरळ 1 2 3 4 5. आता हात खांद्यातून गोल फिरवायचे आहेत, श्वास आत घेत कोपर वर जातील, श्वास सोडत खाली 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. आता उजव्या हाताने डाव्या हाताचा मनगट पकडायचा आहे, डाव्या हाताने उजव्या हाताचा श्वास आत घ्या, श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे, श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता डावा हात खालून घ्या, उजवा हात वर असेल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हात खाली घ्या. हे झालं हातासाठी, खांद्यासाठी. आता कमरेसाठी पायामध्ये अंतर, दोन्ही हात कमरेवर, श्वास सोडत सावकाश समोर वाकायचा आहे, श्वास आत घेत पाठीमाग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता कमरेला गोल फिरून घ्यायचा आहे, श्वास आत घेत कंबर पाठीमागे जाईल, श्वास सोडत समोर 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. दोन्ही हात गुडघ्यांवर, गुडघ्यांना गोल फिरून घ्यायचा आहे, 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. दोन्ही हात कमरेवर, उजवा पाय समोर घ्या, पायाचं पाऊल गोल फिरवायचं आहे, 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. आता डावा पाय समोर घ्या, 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. यानंतर श्वास आत घेत हात आणि टाचा वर घ्यायचे आहेत, श्वास सोडत हात आणि टाचा खाली घ्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या,
तेवढा हात श्वास बाहेर. हे झाले सर्व सूक्ष्म व्यायाम. यामुळे आपल्या शरीरातील सर्व जॉईंट मोकळे होतात, त्यांची कार्यक्षमता वाढते. आता दोन्ही पाय थोडेसे जवळ घ्या. हाताची बोट एकमेकात गुंतून डोक्याच्या पाठीमागे ठेवायचे. श्वास आत घ्या. श्वास सोडत उजवीकडून पाठीमागे वळायचा आहे. श्वास आत घेत सरळ होऊन श्वास सोडत डावीकडून पाठीमाग. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. आता पायामध्ये अंतर घ्या. श्वास सोडत सावकाशपणे उजव्या हाताने जमिनीला स्पर्श करायचा आहे. श्वास आत घेत सरळ. पुन्हा श्वास सोडत डाव्या हाताने जमिनीला स्पर्श. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर आता उजव्या पायाचा तळवा, उजव्या पायाचं पाऊल उजवीकडं आणि डाव्या पायाचं पाऊल डावीकडं. पायामध्ये अंतर घ्या. आता याचाच आणखीन एक प्रकार करायचा आहे. श्वास सोडत गुडघ्यामध्ये वाकून हातांनी जमिनीला स्पर्श करायचा आहे. श्वास आत घेत वर. श्वास सोडत गुडघ्यामध्ये वाकून डाव्या हाताने जमिनीला स्पर्श. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर आता सावकाशपणे समोर वाकायचा आहे. दोन्ही हातांचे तळवे जमिनीवरती. दोन्ही पाय पाठीमागे घ्या. हे पर्वतासन आहे. आता यामधून अर्थ कपोतासन करायचं आहे. उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. डावा पाय पाठीमाग. नजर आकाशाकडं. पुन्हा पाय पाठीमाग घेऊन पर्वतासन. आता डावा पाय समोर घ्या. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवा. उजवा पाय पाठीमाग. नजर आकाशाकडं. आता डावा पाय पाठीमाग. हीच क्रिया आता थोडं फास्ट करायची आहे.
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पूर्व स्थितीमध्ये परत या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर यात आणखीन एक प्रकार करायचा आहे. पर्वतासनामध्ये या. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डाव्या हाताच्या बाजूला ठेवायचा आहे. नजर आकाशाकडं. पुन्हा डावा पाय पाठीमाग. आता उजवा पाय समोर. नजर आकाशाकडं. उजवा पाय पाठीमाग. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पूर्व स्थितीमध्ये परत या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पोटावरील, कमरेवरील, मांड्यांवरील अतिरिक्त चरबी कमी होते. यानंतर सूर्य नमस्कार करायचे आहेत. सुरुवातीला नमस्कार आसन. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. हस्त उत्तानासन. श्वास सोडत सावकाशात खाली घेऊन या. पाद हस्तासन. श्वास आत घेत डावा पाय पाठीमाग. नजर आकाशाकडं. अश्व संचालन आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे. साष्टांग नमस्कार आसन. श्वास आत घेत नाभीपर्यंत भाग वर उचलून नजर आकाशाकडे. भुजंग आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वास आत घेत डावा पाय समोर. नजर आकाशाकडे. अश्व संचालन आसन. श्वास सोडत पाद हस्तासन. श्वास आत घेत हात वर. हस्त उत्तानासन. श्वास सोडत नमस्कार आसन. एक सूर्य नमस्कार झाला. नमस्कार आसन 1. श्वास आत घेत हात वर. हस्त उत्तानासन 2. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या. पाद हस्तासन 3. श्वास आत घेत उजवा पाय पाठीमाग. नजर आकाशाकडे. अश्व संचालन आसन 4. श्वास सोडत पर्वतासन 5. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं. आसन 6. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडे. भुजंग आसन 7. श्वास सोडत पर्वतासन 8. श्वास आत घेत उजवा पाय समोर. नजर आकाशाकडे. अश्व संचालन आसन 9. श्वास सोडत पाद हस्तासन 10. श्वास आत घेत हात वर. हस्त उत्तानासन 11. श्वास सोडत नमस्कार आसन 12. 2 सूर्य नमस्कार झाले. आता एक सूर्य नमस्कार आपण बीज मंत्रासहित करूया. ओम ह्राम मित्राय नमः. ओम ह्रीम रवये नमः. ओम ह्रूम सूर्याय नमः. ओम ह्रीम
भानवे नमः. ओम खगाय नमः. ओम ओम ह्राम हिरण्यगर्भाय नमः. ओम ह्रीं मरीचय नमः. ओम ह्रूम आदित्याय नमः. ओम ह्रीं सवित्रे नमः. ओम ह्रौम अर्काय नमः. ओम रहा भास्कराय नमः. 3 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 7 8 9 10 11 12. 4 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 5 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 6 सूर्य नमस्कार झाले. जे नवीन आहेत ते विश्राम करू शकतात. बाकीचे कंटिन्यू करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 7 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 8 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 9 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 10 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 11 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7
8, 9, 10, 11, 12. 12 सूर्यनमस्कार झाले. पाठीवरती झोपून घ्या. शयन स्थितीमधील आसने करायची आहेत. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हाताचे तळवे आकाशाकडं. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. विश्राम करा. सूर्य नमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. यामध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा चांगला व्यायाम होतो. सर्व अवयवांना रक्ताचा पुरवठा होतो. सूर्य नमस्कारामुळे सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात. आता जी आपण आसने केलेली आहेत त्यामुळं आपल्या शरीरामध्ये जो ताण आणि थकवा निर्माण झालेला आहे तो ताण आणि थकवा दूर करण्यासाठी आपल्याला शवासन करायचं आहे. शवासन करण्यासाठी आपलं लक्ष उजव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष उजव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या पायाचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. उजव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या पायाचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. डाव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या हाताचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. उजव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या बोटावरती घेऊन या. डाव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या हाताचा तळ भाग,
पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. डाव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष पोटावरती घेऊन या. पोटातील अवयव शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष छातीवरती घेऊन या. हृदय, फुफ्फुसे शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष गळ्यावरती घेऊन या. गळा, मान शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष चेहऱ्यावरती घेऊन या. चेहरा, डोळे, नाक, कान, पोट, हनुवटी, कपाळ शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष डोक्यावरती घेऊन या. डोकं शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष श्वासावरती घेऊन या. श्वासाच्या येण्या जाण्याकडे लक्ष द्या. शरीराला आणि मनाला विश्रांती देणार हे आसन आहे. शवासनामुळे शरीरातील आणि मनातील सर्व ताण आणि थकवा निघून जातो. शवासनामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येतं. आता हाताच्या आणि पायाच्या बोटांची हालचाल करा. दोन्ही हातांची बोट एकमेकात गुंतवा. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. शरीराला वरच्या दिशेनं ताण द्या. श्वास सोडत हात खाली घेऊन या. मांड्यांच्या बाजूला ठेवा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. आता दोन्ही पाय जवळ घ्या. हातांचे तळवे जमिनीला टेकवा. श्वास आत घेत उजवा पाय वर उचलायचा आहे. श्वास सोडत पाय खाली घ्या. श्वास आत घेत डावा पाय वर. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. आता दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. श्वास आत घेत दोन्ही हात वर एकमेकांना जोडायचे आहेत. मान, डोकं आणि पाठ वर उचलायचे आहे. पुन्हा श्वास आत घेत हात जमिनीवरती, डोकं जमिनीवरती. 1 2 3 4 5 6
7, 8, 9, 10, 11, 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात वर घ्यायचे आहेत. आता श्वास आत घेत पाय वर घ्यायचा आहे. दोन्ही हात मांड्यांच्या खाली घेऊन एकमेकांना स्पर्श करायचे आहे. पुन्हा श्वास सोडत पाय खाली घ्या. हात वर जातील. श्वास आत घेत उजवा पाय वर. दोन्ही हात एकमेकांना स्पर्श. श्वास सोडत पाय खाली. श्वास आत घेत डावा पाय वर. दोन्ही हातांनी एकमेकांना स्पर्श. श्वास सोडत पाय खाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. तो दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा. दोन्ही हात वर घ्यायचे आहेत. श्वास सोडत मान डोकं वर उचलायचंय. हात गुडघ्यांना स्पर्श करायचा आहे. श्वास आत घेत खाली. श्वास सोडत वर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे दंडावरील, पोटावरील, मांड्यांवरील अतिरिक्त चरबी कमी होते. मांड्यांचे, गुडघ्यांचे जॉईंट मोकळे होतात. त्यांची कार्यक्षमता वाढते. गुडघेदुखी कमी होते. ज्यांना व्हेरिकोस वेन्सची समस्या आहे त्यांच्यासाठी हे सर्व आसनं लाभदायक आहेत. आता हळूच डाव्या कुशीवरून पोटावरती यायचं आहे. उजव्या हातावरती डावा हात. डाव्या हातावरती कपाळ. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर उजव्या कुशीवरती यायचं आहे. उजवा हात सरळ करायचा आहे. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. डाव्या हाताने उजव्या हाताचा मनगट पकडायचा आहे. आता श्वास आत घेत पाय गुडघावर उचलायचा आहे. श्वास सोडत खाली. 1, 2, 3, 4, 5,
6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. यानंतर डावा पाय सरळ करायचा आहे, पुन्हा गुडघ्यात वाकवायचा आहे. श्वास आत घेत पाय वर उचलून सरळ करायचा आहे, पुन्हा गुडघ्यामध्ये वाकवायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता पाय सरळ करा. याच स्थितीमध्ये विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा. आता श्वास आत घेत पाय वर सरळ करायचा आहे. श्वास सोडत पाय खाली घ्या. श्वास आत घेत पाय सरळ वर करायचा आहे. श्वास सोडत खाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता क्रिया आता जे आपण 3 प्रकार केले ते डाव्या साइड वरती यायचं आहे. डावा हात सरळ करा, दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा. उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचं आहे. श्वास आत घेत गुडघा वर उचलायचा आहे. श्वास सोडत खाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. यानंतर श्वास आत घेत पाय वर उचलायचा आहे, सरळ करायचा आहे. श्वास सोडत पाय गुडघ्यामध्ये वाकून गुडघ्यावरती ठेवायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दोन्ही पाय सरळ करा, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा. श्वास आत घेत उजवा पाय वर उचलायचा. श्वास सोडत खाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विश्राम करा.
मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. आता गुडघ्यामध्ये अंतर घ्या, दोन्ही पाय गुडघ्यामधून वर उचलायचे आहेत. आता उजव्या पायाचा घोटा जमिनीवरती टेकवायचा आहे. श्वास आत घेत उजवा पाय सरळ वर करायचा. पुन्हा डाव्या पायाचा घोटा जमिनीवरती, श्वास आत घेत पाय वर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पोटासंबंधित विकार दूर होतात. ऍसिडिटी, बद्धकोष्ठता दूर होते. पोटावरील कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी होते. हे झाले सर्व विपरीत शयन स्थितीमधील आसने. आता हळूच डाव्या कुशीवरून उठून बसायचं आहे. त्याचा आतल्या दिशेला अंगठे बाहेर, हात पाठीमाग, मान थोडीशी पाठीमाग वाकलेली. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही हाताची बोट एकमेकात गुंतून दोन्ही गुडघ्यांना कोपरांनी स्पर्श करायचा आहे. कोपरामध्ये अंतर घ्यायचं आहे. पाय सरळ करायचे आहेत. पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. कोपरांनी स्पर्श. पुन्हा पाय सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. आता पायामध्ये अंतर घ्या. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही हातांची बोट एकमेकात गुंतून डोक्याच्या पाठीमागे ठेवायचे आहेत. श्वास सोडत समोर वाकायचा आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत समोर, श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा.
मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा, दोन्ही हाताची बोट एकमेकात गुंतून डोक्याच्या पाठीमागे ठेवायचे आहेत. पाय जवळ घ्या. आता श्वास आत घेत गुडघ्यामध्ये अंतर, कोपरांमध्ये अंतर. श्वास सोडत कोपर आणि गुडघे जवळ. श्वास आत घेत गुडघ्यामध्ये आणि कोपरांमध्ये अंतर. श्वास सोडत जवळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. श्वास सोडत गुडघे उजव्या साईडला वाकतील. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत गुडघे डाव्या साईडला वाकतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पीसीओडी, पीसीओएस आणि इरेग्युलर पिरियड संबंधित समस्या दूर होतात. आता सुखासनामध्ये बसायचं आहे. मान पाठ सरळ, हाताची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. प्राणायाम करायचे आहेत. सुरुवातीला भस्त्रिका प्राणायाम. 5 सेकंदात श्वास आत घ्या, 5 सेकंदात श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. तर याचाच आणखीन एक प्रकार. श्वास आत घेत हात वर घ्यायचे, श्वास सोडत हात खाली घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. भस्त्रिका प्राणायामामुळे रेस्पिरेटरी सिस्टीम मजबूत बनते, श्वसना संबंधित विकार दूर होतात. त्यानंतर कपालभाती प्राणायाम करायचा आहे. पोटाला धक्का देऊन श्वास बाहेर. 1 सेकंदाला 1 धक्का असं 20 वेळेस करायचा आहे. सुरू करूया कपालभाती.
20 वेळ झाल्यानंतर मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. कपालभाती प्राणायामामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम मजबूत बनते, पोटा संबंधित विकार दूर होतात. यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. अंगठ्याच्या नंतरचे 2 बोट वाकवायचे आहेत. अंगठा उजव्या नाकावरती ठेवा. आपली जेवढी क्षमता आहे तेवढा डाव्या नाकातून श्वास आत घ्या, तेवढा श्वास उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर, डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातून आत, डाव्यातून बाहेर, डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर, डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर. हात खाली घ्या. अनुलोम विलोम प्राणायामामुळे नर्वस सिस्टीम मजबूत बनते, डोक्या संबंधित विकार दूर होतात. यानंतर भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. 3 बोट डोळ्यावर, वरचं बोट भोवयाच्या वर, अंगठे कानावर. श्वास आत घ्या, तोंड बंद करून भुंग्याच्या आवाजात बाहेर. श्वास आत घ्या, श्वास आत घ्या, श्वास आत घ्या, हात खाली घ्या. यानंतर ओमचा उच्चार करायचा आहे. ओम हा ध्वनी अ, उ आणि म केला आहे. अ चा उच्चार करण्यासाठी ओठामध्ये 1 बोटाचं अंतर राहील एवढे ओठ उघडे ठेवायचे आहेत. अ चा उच्चार 2 सेकंद, ओठ बंद होत असताना उ चा उच्चार होईल तो 3 सेकंद आणि ओठ बंद झाल्यानंतर म चा उच्चार होईल तो 5 सेकंद. श्वास आत घ्या, श्वास आत घ्या, श्वास आत घ्या, अ च्या उच्चारामुळे पोटा संबंधित विकार दूर होतात. उ च्या उच्चारामुळे हृदयासंबंधित विकार दूर होतात आणि म च्या उच्चारामुळे डोक्या संबंधित विकार दूर होतात. यानंतर श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वास आत जात असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास आत जातोय, श्वास बाहेर येत असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास बाहेर येतोय. मनामध्ये जे विचार चालू आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे.
शांतीपाठ माझ्या पाठीमागे म्हणा. ओ सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. ओम शांती शांती शांती. सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे सर्वजण सुखी हो. सर्वे संतु निरामयाः म्हणजे सर्वजण निरोगी हो. सर्वे भद्राणि पश्यन्तु म्हणजे आम्हाला सर्व चांगली दृश्य दिसावं. मा कश्चित दुःख भाग भवेत म्हणजे कोणीही दुःखी राहू नये. ओम शांती 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 म्हणजे आमच्या जीवनातील आदि भौतिक, आदि दैविक आणि आध्यात्मिक या तिन्ही प्रकारचे दुःख दूर होऊन जीवनामध्ये शांती यावी. दोन्ही हातांचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. सर्वांचे धन्यवाद. आजचा योग वर्ग संपला.